कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अजून मुलाकडची मंडळी कशी आली नाहीत? अंगठीचं तबक तेवढं घेऊन या साखरपाण्यासाठी। नंदी, देवासमोर अंगठी ठेवलेली आहे ती घेऊन यायचं। देवा, माझ्या नशिबात कदाचित प्रिया मॅडमचं प्रेम नाहीये, पण तू आता एक कर, त्यांना सुखी ठेव, त्यांचा संसार सुखाचा होऊ दे, त्यांना विसर पडू दे माझा। देवा, माझ्या नशिबात काय लिहिलंय मला माहित नाही, पण माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे। तू नक्कीच या सगळ्यातून काहीतरी चांगला मार्ग काढशील। यार, त्या पावळट प्रियाच्या मागे लावून तिकडे जाऊन बसला हा मूर्ख माणूस। आज हळद आहे आमची आणि या स्टुपिड माणसाचा अजून पत्ता नाहीये। या चहा बरोबर नाश्ता सांगितला अजून आला नाहीये। डॅड, तुम्हाला कळतंय तुम्ही काय डिमांड करताय ते? हार्ट अटॅक आला ना तुम्हाला, मग असे एनर्जेटिक ऍक्टिव्ह राहून डिमांड कसल्या करताय? राहिल्या तरी किर्लोस्करला जर कळलं ना आपण हा सगळा ड्रामा केलाय, तर तुम्हाला हॉस्पिटलमध्ये काय आपल्या तिघांना कुठल्या कुठे नेऊन पोचवेला ती बाई आपल्याला कळणार सुद्धा नाही। हे बघा, 2 दिवस राहिलेत फक्त माझ्या लग्नाला। प्लीज 2 दिवस तुमचं कॅरेक्टर सोडून नका। आजच्या दिवस पेशंट सारखं या बेडमध्ये पडून राहा प्लीज। हो, हॅलो मिहीर, निघालाय का प्रीतम तिथून? होल्ड ऑन दिशा, फारच एक्साइट झाली असतो लग्नासाठी। मिहीर, तुला माहिती आहे हे लग्न होणं माझ्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे ते। एक्झॅक्टली दिशा, हे लग्न फक्त तुझ्यासाठीच इम्पॉर्टंट आहे। मला काय मिळणार आहे यातून? दिशा, मला हवं ते नाही मिळत आहे यार। मिहीर, मी आज येऊन भेटेन तुला, फक्त आजची माझी हळद होऊन जाऊ दे। आता मला सांगशील प्रीतम तिथून निघालाय की नाही? नाही, माझी माणसं पेरलीत मी त्या सयाजीरावच्या घरात। ते प्रियाचा साखरपुडा आहे आणि हे दोघं तिथे सरवण म्हणून फिरतात। ठीक आहे, मी जरा जाऊन बघूनच येतो। डॅड, मला एकदा सांगितलं ना त्या बेड मध्ये पेशंट सारखं पडून राहायचं म्हणून, एकदा सांगितलं कळत नाहीये का? ठीक, काय करायचं ना मला कळत नाहीये, माझं ना डोकंच काही काम करत नाहीये। जे आपल्याकडे नाही ते वापरायचं कशाला? म्हणजे आधीच देवाने डोकं कमी दिलंय आपल्याला, त्यात असून कशाला ताण देते त्याच्यावर? झाले टोमणे मारून झाले। बरं ऐका, मी ना एका गोष्टीचा विचार करत होते, म्हणजे मला प्रश्न पडलाय। तुमच्याकडे असेल उत्तर तर मला द्याल का? तुम्हाला काय वाटतंय, ते दोघे आज इथे येतील? दामिनी, तुला असं काय वाटतं की ते दोघं येणार नाहीत? मला तर असंही वाटतंय
की दिशाचं आणि प्रीतमचं लग्न सुद्धा होणार नाही. दामिनी, माझ्यासमोर बोललीस, दुसऱ्या कोणासमोर बोलू नकोस. अहिल्या बहिणींनी एखादी गोष्ट ठरवली आणि ती घडली नाही, असं कधीही झालं नाही आणि या पुढेही होणार नाही. प्रीतम आणि दिशाची आज हळद आणि उद्या लग्न होणार म्हणजे होणार. हो, तयार हो. मला ना तरी शक्यता कमीच वाटते. तुम्ही पण बघा, प्रीतमचं आणि दिशाचं लग्न होतं का ते. आणि सांगा, तुम्हाला काय वाटतंय, होईल त्या दोघांचं लग्न? जिच्याशी लग्न करून या घरचं जावई व्हायचं, तिच्याच लग्नात नोकरासारखा राबतोय. चला, सगळी तयारी झाली आहे. आता मुलाकडची मंडळी आली की कार्यक्रमाला सुरुवात करू. पार्वती आणि आदिनाथ, तुम्ही दोघेही मला सतत माझ्या डोळ्यासमोर हवे आहात. कुठेही जाऊ नका. सगळी कामं जबाबदारीनं पार पडा. पार्वती, प्रिया तुझी बहीण आहे असं समजूनच तू लग्नात सामील व्हावंस असं मला वाटतं. वयाबा. ए नंदी, अरे तुला मुलासारखी सगळी कामं कर असं सांगितलं होतं, तर तू माझा मुलगाच झालास. किती जबाबदारीनं सगळी कामं करतोयस. हा, खरंच खूप उपकार आहेत तुझे माझ्यावर. आणि तुझे आई वडील भाग्यवान आहेत, तुझ्यासारखा मुलगा त्यांना मिळालाय. मला अभिमान वाटतो तुझा. घरात सगळीकडे गोमूत्र शिपडून घ्या, वास्तू पवित्र करा. नंदी, प्रीतम, काय करतोयस तू हे? मी काय केलं दादासाहेब? काय केलं म्हणजे? अरे काही करत नाही याबद्दलच वाईट वाटतंय. प्रेम करतोस ना माझ्या बहिणीवर? हा, मग तिचं लग्न होताना स्वतःच्या डोळ्याने बघू शकतोस. मर्दासारखा मर्द गडी तू तिच्याच लग्नात नोकरासारखा राबतोयस. प्रिया तिथं काही बोलत नाही, तो इथे शांत बसलाय. प्रियानं सांगितलं होतं मी, वेळेत इथनं निघा, पण नाही. तुला पण आता सांगतोय, अजून वेळ गेलेली नाही, मुलाकडचे आलेले नाहीत. वेळेत निघा इथनं, मी आहे तुमच्यासोबत. निघून काय करू दादासाहेब? लग्न या मॅडम खुश राहतील का आबासाहेबांच्या आशीर्वादाशिवाय? आमचा संसार सुखाचा होईल असं वाटतं तुम्हाला? तसं उलट मला अभिमान वाटतो प्रिया मॅडमचा. त्यांनी त्यांच्या आबासाहेबांना चूज केलं, त्यांनी नाती निवडली. हे काय मिळेल परत? शिवाय त्यांचा नवरा आहेच त्यांच्यावर प्रेम करायला. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.